या या मॅडम या. नमस्कार साहेब, नमस्कार. या मॅडम बस. बसा, आपलंच पोलीस स्टेशन आहे, बस. साहेब या मॅडम आहेत. यासनी लेखक पत्रकार बनायची लय हौस आहे साहेब यासनी. हे वाचा साहेब, याच्यामध्ये नुसतं रानाचं कौतुक गाणंच लिहिलंय. पोलीस खात्याचा आबरूचा पर पंचनामा केलाय साहेब. बघा वाचा. वाचलंय मी. मॅडम पत्रकार ना तुम्ही, लाज नाही वाटत? एका दरोडेखोराचं उदात्तीकरण करताय. नाही 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 साहेब, रानाचं धर्माचा भाऊ असं म्हणून कौतुक केलंय पेपरात. परेश पाटील माहिती आहे आम्हाला, तुम्ही जरा शांत राहणार. धर्माचा भाऊ राणा फरार गुन्हेगार आहे आणि तुम्ही त्याला मसिहा करून टाकलाय. मग काय तर साहेब, यांच्या हातात पेन असतोय म्हणून काय बी लिहित सुटत्यात. साहेब एक काम करा, यासने ऑस्कर अवॉर्ड देऊन टाका. ऑस्कर फिल्मला असतो. मी एक पत्रकार आहे, जे घडलंय ते लिहिलंय मी. काय घडलंय ते माहिती आहे तुम्हाला? राणानं लोकांना मारहाण केलीये, लुटलंय लोकांना, आणि तुम्ही त्याला देव धर्माचा भाऊ करून टाकलाय. काय का असं ना, पण बातम्या लय भारी छापतात या मॅडम. मुकुंद ऐकू येत आहे मला. आता जर तू राणाचं कौतुक केलंस ना, तर मी तुला सस्पेंड करेन, आत टाकेन. आणि खोट्या बातम्या दिल्याच्या आरोपावरून तुम्हाला सुद्धा. मी एक पत्रकार आहे, तुम्ही मला धमक्या देऊ नका. धमकी नाही, फक्त जबाबदारीने पत्रकारिता करा एवढंच म्हणायचं. आणि जर का बेजबाबदारपणा केलात ना, तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी तुमच्याकडे असेल. नाही म्हणजे बाई माणूस आहात म्हणून थोडं सबुरीने वागतोय, नाहीतर आता हे राणाविषयी लिहायचं बंद करायचं, नाहीतर कळलं काय? कळलं? साहेबांचा हात आहेत तरी ते कायद्यानं बांधलेलं आहेत, नाहीतर तुम्हाला हिथच ऑस्कर अवॉर्ड दिला असता. उठा 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 उठा. चला निघा निघा, कडकडन निघा. पोलीस स्टेशनला लय वेळ बसायला नसते. या या मॅडम या. चालले. काय साहेब, कशी वाटली कामगिरी? ती जरा तुला राणाची खबर काढायला सांगितली, त्याचं काय झालं? हा साहेब, म्हणजे माझं बारीक लक्ष आहे राणा. कुठे आहे मग राणा? काय झालं साहेब, राणा आहे की नाही माझ्या नजरेच्या टप्प्यात येण्यास झाला. एकदा का राणा माझ्या नजरेच्या टप्प्यात आला की पहिली खबर तुम्हाला. धर्माच्या भावाने संग्राम मोहिते सारख्या नामवंत पोलीस अधिकाऱ्याला केले हैराण. उद्याची हेडलाईन. साहेब, तुमच्या पिस्तूलपेक्षा जास्त ताकद आहे यामध्ये. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा खांब. तुम्ही मला धमक्या दिल्या ना, आता हा चौथा खांब काय करतो हे बघाच तुम्ही. ओ दादा, ओ दादा, थांबा. ते धर्माचा भाऊ कुठं राहत्यात? कोण धर्माचा भाऊ? अहो हे हो हे तर आपला राहणार. तुम्ही ह्याच गावचं नव? होय, आज का राहणार गावात नसतेस का? काय राव, तुम्ही ते बातमी नीट वाचलं नाही काय? अहो पोलीस मागावर राहणाराच्या. तर राणादाची भेट घ्यायची असेल तर ते राहतात कुठं?
अहो ते घरात नसणारच बघा. अहो घरात कोणता असणारच की. हा हा त्या बघा अंजली बहिणी त्या त्याच्या मिशीज आहेत. जाऊ तुम्ही त्याच्याने विचारा. वहिनी वहिनी थांबा थांबा वहिनी. नमस्कार. नमस्कार. माझं तुमच्याकडे एक काम आहे. कसलं काम? अहो, मी लय अडचणीत आहे. तुमच्या नवऱ्याची मदत पाहिजे होती मला. कसली मदत? एका माणसाला अद्दल घडवायची होती. सांगा ना कुठं आहे. म्हणजे गुंडगिरी, मारामारी? त्याशिवाय इलाजच नाही. असली कामं करत नाही मी. हो वहिनी थांबा. हो थांबा. हो वहिनी लय अडचणीत आहे. हो मी अहो लय अडचणीत आहे. कुठं गाठ पडे सांगा ना. हे बघा, मी असली कामं करत नाही. तुम्ही तुमचं बघा. हो हो वहिनी वहिनी फोन तर करा. मी नाही करू शकत हे सगळं. हे बघा, मी कसं बसं कष्ट करून माझा संसार चालवते. मला मयातही जायचं. आणि तुमचा जो कोणी धर्माचा भाऊ आहे ना, तो शेत सुद्धा टाकून गेलाय, ते सुद्धा मलाच बघायचंय. तेव्हा प्लीज मला असली कामं करायला सांगू नका. सॉरी, मी नाही करू शकत. हे असलं काम सांगितलं वाटलं तरी करणार नाही मी कधी. ओय वहिनी वहिनी ओय. हे घे आणि जाऊन परत कर. अरे असं काय बघायला तुला सांगायला मी, जाऊन पैसे परत कर. अरे बाबा तुला काय खूळ लागले काय? त्या सावकाराला जाऊन काय म्हणू मी? घे रे बाबा घे, तुझा पैसा परत घे. ते काय बी सांग, मला सांगू नकस. अरे अंजलीबाई लई भडकल्यात माझ्यावर. वहिनी अंजली वहिनीचं कसं काय कळाले? हे मला काय माहित नाही. तू फक्त जाऊन ये पैसे परत कर. चोरीचा पैसा लई वाईट असतोय. अरे बाबा ते सावकार लय लुटार आहे. गोर गरीबासून लुटलेला पैसा घेऊ, त्याला काय दया दाखवायची? आपण या पैशानं आपली गरज भागूया. हा तुला एकदा सांगितलं ना, जाऊन पैसा परत करायचं म्हणजे करायचं. अरे पण असं का करायला तू? राणा, हे राणा, आजचा पेपर बघितलास का? चावडीवर सगळी माणसं बोलाल्यात तुमचा दरोडा लई गाजतोय. घ्या आता एवढंच बाकी होतं. आता हे समजा बघितलं अंजली पैसे किती वाईट वाटलं असेल. बाबा मेहनत करून पोट भरणारी माणसं आपण. हा मेहनतीला पर्याय नाही. नकोच मला हे पैसे. अंजलि वहिनी, अंजलि वहिनी, ये क्या कर रहे हैं आप? पेरणीसाठी तयारी करते. किती दिवस शेत असंच ठेवणार? पर आपको नहीं जमेगा ये. का नाही जमणार? आणि जमलं नाही तर करावंच लागेल. अगं पेरलं नाही तर उगवणार काय? आणि उगवलं नाही तर आपण खाणार काय? हाँ, पण तुम्हाला काय जरूरत? शेतकऱ्याचं शेत आहे, ओसाड मारान नाही. पण अंजलि वहिनी आपका काम नहीं है. ज्यांचं काम आहे ते तर गायब आहे. मग आपल्यालाच करावं लागणार ना. आणि मला का नाही जमणार? शेतकऱ्याची बायको आहे मी, कष्ट तर करणारच. राणा भाऊजी ने बराबर नहीं किया. उनकी वजह से हमारे इनको भी मरा छोड़ना पड़ा. और वो पुलिस
वो भी बहुत काम लगाता है इनको। एकट्या राणाजींमुळे अजून कुणाकुणाला काय काय सहन करावं लागणार आहे काय माहित. दादा एक चहा दे. काय झालं पाहुणं? असं का तोंड सुटलंय? नशीब फाटलेल्या माणसाचं तोंड सुकल्यासारखंच असणार की. एक आशा होती ती पण संपली. अहो झालं काय ती तरी सांगा. मी सावकाराकडनं 30,000 कर्ज घेतलं होतं. आता त्या माणसानं माझी हिर ताब्यात घेतली 30,000 साठी. सगळं पाणी इकतंय आणि माझा मळा सुकलाय पार. मग तुम्ही काय खपून घेताय? पंचायत बोलवा की. अशी पंचायत बोलवणार? सगळी माणसं त्याचीच आहेत. खर्च अडचण आहे म्हणायची. ही अडचण सोडवणारा तुमच्या गावचा एकच माणूस आहे, धर्माचा भाऊ राणादा. अहो आमच्या राणादाचा नादच करायचा नाही. तो सगळ्यांनी मदत करतोय बघा. तुम्ही एक काम करा, राणादाचा खास दोस्त आहे बरकत, त्याची गाठ घ्या म्हणजे तो राणादा पत्र तुम्हाला घेऊन जाईल. हे बरकत साहेब मला कुठं भेटतील? ते मोहिते साहेबांच्या घरी काम आहे. आता एक काम करा, तुम्ही सरळ जावा आणि कुणाला पण विचारा मोहिते साहेबांचं घर. पण लगेच सांगा. दादा किती पैसे झाले? पाहुणं मी पैसे देतो, जावा तुम्ही. बरकत थांब. साहेबांना वेळेत जेवून घ्यायला सांग. नाहीतर काय बोलूच नको. जाऊ दे, नाही तर तुझ्यावर रागवतील रे. आणि डबा दे आणि परत ये. हा आणि ऐक, नाही राहू देत, जा तू जा. ते मोहिते साहेबांचं घर हेच की. बरकत साहेब मीच की. बोला काय काम होतं? धर्माचा भाऊ तुझा दोस्त आहे ना? होय या की सांगतो. तुला कोणी सांगितलं? गावात चौकशी केली तेव्हा कळलं. बरं बोल. राणा माझा दोस्त आहे. माझं एक महत्वाचं काम आहे. कुठं गाठ पडते? राणा असं कुणाला भेटत नाही, त्या वारणीत नाही. दादा लय अडचणीत आहे. आशेचं किरण एकच, धर्माचा भाऊ. नाहीतर जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे. सांगा ना, तर खरंच जीव देईन. ए बाबा गप कर की. देवानं जीव दिलाय तर जग की गप. तर माझा देव हा धर्माचा भाऊ. त्यानं जीवदान दिलं तर जगीन. सांगा ना कुठं? सांगतो पण कुणाला सांगणार नाहीस ना? हे बघ, रानाच्या मागे आधीच लय पोलीस लागल्यात. जर कुणाला सांगितलंस, बातमी लीक झाली तर मी स्वतः येईन तुझं नरड चिरी. कळलं? हो दादा, समजा घरदार वाचवणार आहे माझा. मी कशाला खबर देईन? एक काम कर, माळावरचं मंदिर माहिती आहे ना? माहिती की. तिथे एका चिठ्ठीवर तुझी काय अडचण आहे ते लिह. त्याच्यावर गुलाल ठेवून तिथे ठेवून दे. तुझं काम होऊन जाईल. येईल ना काम? त्याच्या हातात असेल पक्क होईल. लय उपकार झालं बघा तुमचं माझ्यावर. हे बघ, एकटाच जा, कुणाला अजिबात काय सांगू नको. कळलं काय? चल तुम्ही. माझी सरपंच बाई, ते माझी शिक्षिका बाई, काय चाललंय हे? काम सुरू आहे. होय काय? अरा काय येळ आली आहे एका शिकल्या सवरलेल्या बाईवर. हे असं
शेतात राबायला लागल्यात वगैरे 4 मजूर तर लावायचं कामाला. मजूर कसं लावणार म्हणा तुम्ही कामाला? कारण काय आहे, मजूर लावायचं म्हणलं त्यांची हजेरी द्यायला पाहिजे आणि हजेरी द्यायला तुमच्याकडे पैसे नसणार. सहानुभूती दाखवायची काही गरज नाहीये. गरज कशी नाही? नाही नाही नाही, असं नसतंय ते. तुम्ही आमच्या गावच्या शिकले सवरलेल्या बाई आहेसा, ते माझी सरपंच बी होतासा आणि असं इथं शेतात काम करायला मजुरासारखं लई वाईट वाटायला लागले मला. राणा कुठं आहे? माहिती नाही. अंजलीबाई, अंजलीबाई, नाही नाही, तुम्हाला माहिती नसणारच हो. पण राणा आहे की नाही, आता काय सगळीकडे दरोडे टाकत फिरत असेल. मला एक आयडिया सुचलाय. तुम्ही काय करा, आता राणा कसा आहे, दरोडे टाकतोय, लई पैसा मिळवतोय, त्याच्याकडे बक्कळ पैसा आलाय. तुम्ही काय करा, 4 पैसे त्याच्याकडनं घ्या आणि इथं शेतात काम करायसाठी 4 मजूर लावा कामाला. पापाचा पैसा नकोय मला या शेतात. पाप पुण्य काय नसतंय अंजलीबाई पैशात. सगळ्या नोट आहेत त्यांनी सारख्याच. कशाला आलाय तुम्ही इथे? काय काम आहे? अजिबात यायचं नाही या इथे. कनव कनव आली मला तुमची म्हणून इथं आलोय. मी सांगितले तेवढं करा बर काय. त्या दरोड्यातला एकही पैसा नकोय मला. कष्ट करीन मी. मला माझं काम करू दे. निघा. करा करा करा, मला पण लय काम आहेत, मी पण जातो. ऐका, भरपूर काम आहेत मला. कशी नशिबान थट्टा आज मांडली, हिच्या काळजाची तार कुणी छेडली. देवा, लय अडचणी सापडले. काही बी कर, पर त्या धर्माच्या भावाला माझ्या मदतीसाठी धाडून दे. देवा, लक्ष असू दे. चल चल चल. काय रे, काय लिहिले? गावच्या सचिन नावाच्या एका गुंडाने 30,000साठी या माणसाच्या एरियावर कब्जा केला. ना या दुनियेत अशी आडली नडली लय माणसं आहेत बघ. कोण पैशाकडे नडले तर कोण अशा या गुंड माणसांच्याकडे. आता यो राणा अशा माणसासनी मदत करणार. बरकत, तुझ्याकडे पैसे आहेत की नाही? होय. यातनं 30,000 रुपये आपण या माणसाला देऊ. त्या धनदाडक्या माणसाचा बंदोबस्त कर. देवा, माणूस म्हणून या माणसाची मदत करतो. चुकलं मागलं तर माफ कर.